वर्षीसुद्धा सालाबादप्रमाणे 5 आणि 6 जून या दिवशी शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगड या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। 5 आणि 6 जूनच्या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम समितीच्या वतीने आयोजित केलेले आहेत। तसेच मागील वर्षी पोलीस रेकॉर्डप्रमाणे सोहळ्याला 5 लाख शिवभक्तांची नोंद आहे। यावर्षी किमान 6 लाख लोक येतील या अनुषंगाने समितीच्या वतीने नियोजन करण्यात आलेलं आहे। अन्नछत्र असेल, आरोग्य असेल, शौचालयाची व्यवस्था असेल, या सर्व गोष्टींवर बारकाईने अभ्यास करून आम्ही नियोजन केलेलं आहे। येणाऱ्या शिवभक्ताला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि सोहळा सुव्यवस्थित पार पडावा यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत। याद्वारे मी महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांना आवाहन करतो की 5 आणि 6 जून या दिवशी आपण आपल्या राजाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला नक्की या, मी हे सर्वांना आमंत्रित करतो। कार्यक्रमाचे मार्गदर्शक छत्रपती संभाजी महाराज, त्याचबरोबर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड यांनी या कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन आखीव पद्धतीनं नियोजनबद्ध पद्धतीने केलेलं आहे। या कार्यक्रम सोहळ्यामध्ये, या लोकोत्सवामध्ये साधारणतः 5 ते 6 लाख शिवभक्त सहभागी होतात। गेल्या वर्षी साधारणतः पोलीस रेकॉर्डला आपण जर तरी पाहिलं तर 4 ते 5 लोकांचा मॉब त्या ठिकाणी उपस्थित होता, शिवभक्त त्या ठिकाणी उपस्थित होते। आणि या शिवभक्तांना आल्यानंतर त्या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था असेल, जेवणाची व्यवस्था असेल, त्याचबरोबर निवाऱ्याची व्यवस्था असेल, आरोग्याची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, शौचाची व्यवस्था असेल, त्याचबरोबर कुठल्याही पद्धतीने अनुसूचित प्रकार घडल्यानंतर रेस्क्यू टीम्स असतील, या सगळी यंत्रणा अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वतीने त्या ठिकाणी केलेली आहे। येणाऱ्या शिवभक्तांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही, कुठल्याही पद्धतीचं बर्डन होणार नाही याचे देखील सर्व नियोजन केलेलं आहे। यामध्ये पोलीस प्रशासनानं देखील आमच्या महोत्सव समितीला चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलेलं आहे। त्यांच्या सोबतच्या बैठका देखील युगांती संविधानाचे छत्रपती यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या आहेत। समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष या सर्वांनी यासाठी विशेष मेहनत घेतलेली आहे। पुणेकरांनी, त्याचबरोबर पुणे शहरातील पत्रकार बांधवांनी, सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी आवर्जून या सोहळ्याला उपस्थित राहावं अशी आम्ही विनंती करतो। त्याचबरोबर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सांगू इच्छितो, तिथी असेल, तारीख असेल, त्याचबरोबर शाक्त राज्याभिषेक सोहळा असेल किंवा इतर जे राज्याभिषेक सोहळे आहेत ते शिवभक्त या नात्याने आम्हाला त्याच तोलामोलाचे आहेत। कुठल्याही राज्याभिषेक सोहळ्यामध्ये आम्ही उणीव भासून देत नाही। छत्रपती संभाजी महाराजांनी आपण जर पाहिलं तर कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस राज्याभिषेक सोहळ्यांना काही बंधन निर्बंध लागलेले, त्यावेळेस तारखेचा त्याचबरोबर तिथीचा राज्याभिषेक सोहळा देखील व्यवस्थितरित्या व्हावा म्हणून स्वतः छत्रपती संभाजी महाराजांनी पुढाकार घेतला होता। त्यामुळे तिथी, तारीख या वादामध्ये न पडता तारखेचा शिवराज्याभिषेक सोहळा देखील जागतिक पातळीवर झाला पाहिजे। त्याचबरोबर तिथीचा जो सोहळा करतात तोही यशस्वीरित्या व्हावा आणि त्यानंतरचा जो एक राज्याभिषेक सोहळा असतो तोही यशस्वीरित्या व्हावा, ही आमची व समितीचे मार्गदर्शक छत्रपती संभाजीराजांची भावना आहे। आणि त्या पद्धतीने शिवभक्त या नात्यानं आम्ही सर्वच राज्याभिषेक सोहळ्यांना सहकार्य करत असतो आणि हा सोहळा देखील त्या तोलामोलाचा आणि ताकदीनं लोकोत्सव होणार आहे हे आम्ही आपल्याला सांगू इच्छितो। धन्यवाद।